उग तुला इज्जतीत सांगायलोय मी कधीपासून शिस्तीतच म्हणायलोय मी बोला ना कधीपासून तुला. हा तसलं ती तुझं ती खानदानी रक्त नको दाखवूस मला तू. हा कधीपासून तुला गप्पच म्हणतोय मी. इग्नोर करतोय म्हणून तुला जास्त हे करूस तू. माझं तोंड सुटलं ना तर तुला पळायचं कळणार नाही मग. हा लागली काय तुझी किटकिट अजून परत. आता कुठं चांगलं चालायलंय तवर. तुला घरी बसून लय काय सुचायलंय तुला. दाखवायला लागली काय तू. तुला वाटलं नाही तर निघून जा. पण तू इथं बडबड लावू नको. हा माझं रडायची गरज लागली. जा तू कुठं डोकं आउट करू नकोस म्हणतोय कधीपासून तुला. बोलू नको. शांत बस. बिगर वळणाची सकाळपासून पाटापासून तर तुझं तोंड चालू आहे तुझं. हा हाती तू खाणारच आहे तू पोट भरून. तू त्यासाठीच करायले. आणि उठलो की मग कळणार आहे तुला. कधीपासून जाऊ दे गप म्हणलं तरी तेच ते हाय मी आमदार. तुझ्या बापासारखा खासदार नाही मी. उगा गप बस म्हणलं तरी किरकिर. मग तर लय हुडकत येते. पोरांना लावती माग. फोन लावा बोलवा. नडलं नाही ना माझ्याहून तुझं. बोलू नको मला तू. तुला सांगायलो मी नीट शब्दात. चालू केलं काय तुझं ते किरकिरी. गबस दलिंदर. वळणच नाही बिलकुल. हा भुकतो तू. भुकत चावल्यावर मग कळल तुला. हा तू भूक म्हणायली पण चावलो ना मगच समजणार आहे तुला. काय तुझं ते बोलणं काय तू करायली सोंगाड. मग लय टाळक हालतंय माझं असं. कंट्रोल करायलोय मी कधीपासून. गप. तुला काय माझं आता बोललो पण असतो पण रडशील तू. हे असल्या कुत्रीच्या नादात कुठं मी उठून जातो कुठं तरी. हिला कुठं हा हाय कुत्र मी हाय. त्रिशा सगळे तुम्हाला काय नुसतं अभ्यास नाही तुम्हाला काय. मोबाईल सगळ्याला मोबाईल हवं तुम्हाला. फक्त आईला लेकरांना सगळ्यांना मोबाईल हवी तुम्हाला. त्रिशा पंप मध्ये ठेव ग. उगा किरकिर. त्रिशा पंप मध्ये ठेव. फुटू दे मोबाईल. फुटू दे. ठेव तिथंच. डोकं हालच करतात नुसतं. उठ की सूट मोबाईल फोन तेवढं कराय हाय ती चांगली. 2-2 तास बोलायला फोन मध्ये हाय ती. जास्त डोकंच हलवायली माझं कधीपासून. शांत बसायलो गबस तसं. सरक ही दे. सोड सरक म्हणलं तर ऐकू येतंय का नाही तुला. उठ सरक उठ. शेत विकून आणून देऊ का तुम्हाला. पैसा मग नुसती ही करतो. हा नाहीतर माझी किडनी विकून देतो तुला. दवाखाना हेन तेन कसं काय माझंच मला माहित आहे. नुसतं इकडून आला की पैसा त्यो आला की पैसा. कुठली नोकरदाराची नाही तू. लक्षात ठेवायचं. जायचं कामाला ना आणायचं काय आणायचं ते. नुसतं दुकान पैसा दुसरं काहीच येड नाही. आणि मोबाईल आणि 2-2 तास फोन मध्ये बोलायला.
त्रिशा इकडे या. चल चल माझ जवळ. आत्याला काकाला हाय कर. आमचं पप्पाचं डोकं गरम झालंय. सांग की. हा हाय रोग आहे आम्हाला. काय तुला आता तू ही मुद्दाम करायला लागली. हिला आता तिकडं बोलवलं असेल काही तर काम करू लागायचं असेल हिच्याकडून. मग हिला बोलवलं फिलवलं असेल मग मुद्दाम करते. 2-2 तास फोनमध्ये बोलत जे बसती ती काय तर असेल तिचं आता तिकडं जाऊन कामं करायची असतील. मग म्हणून ती इथं मुद्दाम भांडणं करून निघून जाणार. तसं चालू आहे तिचं प्लॅन. ते जातो कुठं तर माझं मी. दिवसभर जर तोंड दाखवलं असतं तर मग बोलायचं. सरळ त्रिशा उठ मला चप्पल घेऊ. जातो मी कुठं तर निघून. कोणी फोन सुद्धा करू नका रे मला. मी सांगून चाललोय. फोन जरी आला मला तरी खाचाल तुम्ही माझा मार. तुमचं खायचं बी नका कायच नका मला. खायच्या टायमाला पण येत नाही काहीच नाही. उगा कुठे आता शिक बरं चाललंय. आता शिक त्यात किरकिर किरकिर किरकिर. माणूस कुठून पैसा आणून देणार आहे. काम नाही धंदा नाही काय नाही. बायांना असतात काम. सगळ्या बाया एक घरी बसत नाहीत. तरी पण मी म्हटलं जाऊ दे चटणी भाकर खाऊ आपण. काय तू पण लोड नकोच घेऊस. राहू दे बस म्हणलं घरीच. त्रिशाला पण बरं नाही. तिची तब्येत बरी झाली की बघू. ही लहान आहे का लहान लेकरासारखं. मग आईस्क्रीमवाला आलं तरी पळायचं आणि कुठं काय आलं तरी पळायचं. दुकानातलं खायला ही काय कोणती लहान पोरगी आहे. लेकरांना मी उलट पोरं खाऊ नये दुकानातलं. उगच दुकानातलं खाऊन आजारी पडतात म्हणून मी त्यांना खायला देत नाही. कधी बघा तेव्हा ही कोणतं पण विक्रेता आला की मग पैसेच मागायचे. कुठून काय मी कुठून आणून देणार आहे. दिवसभर तोंड नाही दाखवणार आहे. कुठं तर मी बसणार आहे निवांत जाऊन. वैताग आलाय मला. चिडचिड खरं वैतागून गेलोय मी. जातो कुठं तर आणि बसतो. 1-2 तास नाही येणारच नाही मी संध्याकाळपर्यंत परत आता.